नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण परत भेटलेलो आहो. आदिवासी समुदायाच्या संदर्भामध्ये जो भारतातील आदिवासी समुदाय आहे, या घटकाच्या संदर्भामध्ये आपण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. मग आदिवासींच्या विकासाच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळे 3 दृष्टिकोन निर्माण झालेले होते, त्या संदर्भामध्ये अगोदरच्या 2 दृष्टिकोनाच्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. तिसरा जे डॉक्टर हंटन यांनी मांडलेला जो दृष्टिकोन होता, एकीकरणाचा आदिवासींच्या विकासाच्या संदर्भामध्ये, त्या संदर्भात आजच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तो दृष्टिकोन काय म्हणतोय, डॉक्टर हंटन यांनी या दृष्टिकोनाच्या माध्यमातून काय मांडणी केलेली आहे. तर आपण सुरुवात करूया आणि एकात्मतेचे आणि स्वायत्तेचे काय प्रश्न आहे त्या संदर्भात चर्चा करूया. तर आजच्या लेक्चरच्या अनुषंगाने महत्त्वाचं म्हणजे एक लक्षात ठेवा की अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण जे आज आपण एकीकरण ज्याला म्हणतात डॉक्टर हंटन यांनी मांडलेला हा दृष्टिकोन आहे. मग या अगोदर आपण काय पाहिलेलं आहे, पृथकता किंवा हा एक दृष्टिकोन मांडलेला आहे. त्यानंतर दुसरा सात्मीकरण किंवा सम्मिलीकरण. हा जो आहे फादर एल्विन यांनी मांडलेला दृष्टिकोन होता आणि हे डॉक्टर घुर्य आणि ठक्कर बाप्पा यांनी मांडलेला दृष्टिकोन. हे 1 आणि 2 नंबरचा हा दृष्टिकोन आहे. 3 नंबरचा आपण हा बघतोय, हा डॉक्टर हंटन यांनी मांडलेला दृष्टिकोन. हे काय सगळे आदिवासींच्या विकासाच्या संदर्भामध्ये आदिवासींचा विकास कशा पद्धतीनं करायचा या संदर्भात हे मांडलेले दृष्टिकोन आहे. मग पृथकतावाद किंवा सम्मिलीकरण, ज्याला सम्मिलीकरण म्हणतात, सम्मिलीकरण असेल किंवा पृथकतावाद, डॉक्टर हंटनचं म्हणणं काय होतं बघा तुम्ही. आता आपण डॉक्टर हंटन बघतो आणि मग डॉक्टर हंटन यांच्या विचारांचं समर्थन जे आहे तर ते खऱ्या अर्थानं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेलं आहे. आता डॉक्टर हंटनचं म्हणणं काय आहे की हा जो दृष्टिकोन आहे, एक लक्षात ठेवा, डॉक्टर हंटन यांनी काय सांगितलं, हा जो दृष्टिकोन पृथकतावादी दृष्टिकोनाच्या संदर्भात हंटन यांचं मत काय आहे, यांचं मत आहे बघा, हंटन यांचं मत आहे. यांचं म्हणणं काय, पृथकतावाद म्हणजे काय, विकसित समाजाच्या संपर्कामुळे आदिवाशामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहे. आदिवाशांचा जर विकास करायचा असेल तर एल्विन म्हणतात की त्यांना पृथक किंवा अलग ठेवून, म्हणजे पृथकतावाद ज्याला म्हणतात त्याला अलग ठेवून सगळ्यात महत्वाचं काय, त्यांचा विकास करावा, असा तो दृष्टिकोन मांडतो. सात्मीकरण काय म्हणतात की आदिवासींचा विकास खऱ्या अर्थानं प्रगत समाजाच्या एकत्रीकरणाच्या माध्यमातून साध्य होऊ शकतो. हे दोन्ही दृष्टिकोन एकमेकाच्या कम्प्लिटली विरोधात आहे. कसे आहे, एकमेकाच्या विरोधात हे दृष्टिकोन आहे. पण डॉक्टर हंटन यांनी जो एकीकरणाचा सिद्धांत मांडला, मग यांचं म्हणणं काय होतं की अलिप्तवादाने काय होणार, हे अलिप्तवादाने आदिवासी संस्कृतीचं जतन होईल. काय आहे, संस्कृतीचे बरोबर आहे यांचं म्हणणं, संस्कृती जतन होईल. पण सगळ्यात महत्वाचं हंटन यांचं म्हणणं असं आहे की आदिवासी काय आहे, राष्ट्रीय आदिवासी दूर जातील. त्यांनी सांगितलं राष्ट्रीय प्रवाहापासून, राष्ट्र हा देश आहे, हा देश ह्या प्रवाहापासून काय आहे, आदिवासी समुदाय दूर जाईल, म्हणजे त्याला दूर केला जाईल, राष्ट्रीय प्रवाहापासून त्यांना दूर केला जाईल. मग भारतीय संविधान काय, स्वतंत्र, समता, बंधुता, सामाजिक न्याय, व्यक्ती प्रतिष्ठा, भारतीय संविधानाने दिलेली ही मूल्य आहे.
आम्हाला इथं सामाजिक समता, आर्थिक समता इथं निर्माण करायची आहे. व्यक्ती प्रतिष्ठा, समाजातल्या शेवटच्या घटकांचा आम्हाला काय करायचं आहे, विकास करायचा आहे. आदिवासी समुदाय सुद्धा ह्याच भारतीय समाज व्यवस्थेचा घटक आहे. जर प्रतापतावादी दृष्टिकोनाचा संस्कृती जतन होईल, परंतु तो राष्ट्रीय प्रवाहापासून, जो राष्ट्राचा प्रवाह आहे विकासाचा, त्या प्रवाहापासून वेगळा जाईल. त्यांचं म्हणणं असं त्याला वेगळं जाता कामा नये. परत हा दृष्टिकोन आहे सन्मानीकरणाचा. यांचं म्हणणं असं आहे की आदिवासी भारतीय समाजापासून अलिप्त राहणार नाही, पण इथं एकत्र होतील. पण त्यांचं म्हणणं असं आहे की आदिवासींची जी संस्कृती आहे, म्हणजे लक्षात ठेवा, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण जीवन जे आहे, काय आहे, त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण जीवन जे आहे ते संपुष्टात येईल. ह्या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने जर तो भारतीय समाजाशी एकरूप झाला, तर आदिवासींची संस्कृती, आदिवासींची जीवन पद्धती, त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण जीवन जे आहे ते संपुष्टात येईल. इकडं तो काय राष्ट्रीय प्रवाहापासून दूर फेकला जाईल, तिकडं त्याचं महत्वाचं वैशिष्ट्यपूर्ण जीवन जे आहे ते संपुष्टात येईल. मग आम्हाला आदिवासी संस्कृती जी आहे ह्या सगळ्यात महत्वाचं. मग यांनी काय केलं, हंटर यांनी काय केलं, हंटर यांनी जो मांडलेला एकीकरणाचा सिद्धांत, त्या सिद्धांताचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांचं म्हणणंच असं आहे की हे जे दोन्ही दृष्टिकोन आहे, हे दोन्ही दृष्टिकोनाच्या माध्यमातून यांचं माय सुवर्णमध्ये ह्या दोघांना एकत्र करून सुवर्णमध्ये साधायचं आहे. आणि त्याच्या माध्यमातून एकीकरणाच्या माध्यमातून आदिवासी विकास, आदिवासी विकास आपल्याला काय या सुवर्णमध्ये, म्हणजे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण जीवनही आम्हाला ठेवायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, त्यांना राष्ट्रीय प्रवाहामध्ये सुद्धा जोडायचं आहे. एकीकरणाचा जे एकीकरण जी सिद्धांत मांडलेला आहे, आदिवासींचा विकास कसा करायचा, तर अलिप्तवादातून तो होणार नाही. त्यांना एकत्र केलं, त्यांचं जीवन संतोष असेल. मग त्यांनी सांगितलं, डॉक्टर हंटन यांनी, सगळ्यात महत्वाचं काय, भारतीय जीवनाशी आदिवासींचं काय, आदिवासी जीवन पद्धती आबाधित ठेवायची, यांचं सुवर्णमध्ये. मग यांचं हंटनचं मत काय आहे, मग ते म्हणतात आदिवासी जीवन जे आहे, आदिवासी जीवन जे आहे आम्हाला त्याचं महत्वाचं काय आहे, अबाधित ठेवायचं आहे. अबाधित ठेवून आदिवासींचं जीवन सुद्धा आम्हाला अबाधित ठेवायचं आहे. आणि मूळ संस्कृतीला, त्यांच्या मूळ संस्कृतीला धक्का न लावता विकास करायचा आहे. एकीकरणाच्या सिद्धांताचं महत्वाचं वैशिष्ट्य तुम्हाला हे मानता आलं पाहिजे. सुवर्णमध्ये म्हणजे नेमकं काय, त्यांचं जीवनही आम्हाला अबाधित ठेवायचं आहे, त्यांची मूळ संस्कृतीला सुद्धा आम्हाला धक्का लागू द्यायचा नाही. आणि आदिवासी जीवन घडवण्याचं सगळ्यात महत्वाचं काय, त्यांच्या संस्कृतीचं जतन करायचंय. आणि मग हवं तेवढं, ही शासनाची जबाबदारी आहे. ते म्हणतात हवं तेवढं, हवे तेवढे संरक्षण जे आहे, हवं तेवढं आम्हाला काय संरक्षण द्यायचं आहे. कोणाला, आदिवासीला. मूळ प्रवाहात ठेवून, राष्ट्रीय प्रवाहात ठेवून त्यांना संरक्षण द्यायचं आहे आणि त्यांचा विकास करायचा आहे. त्यांची जीवन संस्कृती, त्यांचं मूल्य ही जपायचं आहे. आणि आम्हाला संरक्षणात्मक दृष्टिकोनातून आदिवासींचा जो आहे आम्हाला विकास करायचा आहे. आणि आदिम समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी एकीकरण हाच एक महत्वाचा उपाय आहे. एकीकरणाच्या माध्यमातून आदिवासींचे प्रश्न, यालाच खऱ्या अर्थाने एकीकरण म्हणतात. काय करायचंय आम्हाला, आदिवासींचं जीवन अबाधित ठेवायचं आहे, त्यांची मूळ संस्कृतीला धक्का न लावता विकास करायचा आहे. काय, तर मूळ संस्कृतीला धक्का न लावता विकास करायचा आहे. पण विकास कसा करायचा आहे, मग हंटन म्हणतात की आम्हाला हवं तेवढं संरक्षण त्यांना द्यायचं आहे. आमच्या राष्ट्राचा सुद्धा तो एक भाग आहे, त्याला अलिप्त ठेवून, त्याला मूळ प्रवाहापासून दूर ठेवून. आणि मग त्यांनी सांगितलं की आदिवासींचे जे प्रश्न आहे त्यांना वेगळं ठेवा, त्यांना एकत्र करा. हंटन यांचं म्हणणं असं की आदिवासींचे प्रश्न का निर्माण झाले, त्यांनी सांगितलं की इथलच्या मूळ संस्कृतीचं नाही. मग आदिवासींच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये हंटन यांनी जी मांडणी केलेली आहे, त्या मांडणीच्या अनुषंगाने बघा त्यांनी काय मांडलेलं आहे. ते काय म्हणतात, आदिवासी जीवनाच्या समस्या निर्माण होण्याची कारणे.
कारण कारणामध्ये ते म्हणतात त्यांचा महत्वाचा विकास शोधणं गरजेचं आहे. आदिवासींचे प्रश्न का निर्माण झाले, हंटन यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात आदिवासींचे प्रश्न निर्माण झाल्याच्या ब्रिटिश राजवटीचा परिणाम. हा एक आहे. 2 नंबरला प्रश्न काय, भारतीय समाजाशी असलेला संबंध. ते म्हणतात ह्या दोन्ही कारणांच्या अनुषंगाने आदिवासीमध्ये प्रश्न निर्माण झाले. यांनी कायद्याच्या माध्यमातून आर्थिक शोषण केलं, वन कायदे वेगवेगळ्या पद्धतीने केले, ठेकेदार तिथं घातले, ज्या म्हणजे ज्या व्यवस्थे निसर्गाचे, मी प्रत्येक वेळेस शब्द वापरतो काय, नैसर्गिक तटबंदी. नैसर्गिक तटबंदी म्हणजे काय, जंगल, जमीन, पाणी आणि ह्या सगळ्या गोष्टीचा मालक कोण होता, याचा मालक होता आदिवासी. म्हणून तो खऱ्या अर्थानं अलिप्त तटबंदीमध्ये राहत होता. ब्रिटिशांनी कायद्याच्या माध्यमातून त्याला सगळ्यात महत्वाचं काय, त्याला दरिद्र बनवलं. हंटन म्हणतात आदिवासींच्या समस्येची कारण इथं आहे. इथं आहे म्हणजे नेमकं काय आहे, इथं राजकीय व्यवस्था, ही राजकीय व्यवस्था आहे, इथं आदिवासींच्या समस्येची कारण आहे. आणि भारतीय समाजात सामाजिक व्यवस्था. सगळ्यांनी सगळ्यात महत्वाचा आदिवासींचे प्रश्न निर्माण करण्यामध्ये सगळ्यांनी सगळ्यांची भूमिका बनव. आदिवासी जीवनावर इथं महत्वाचं काय, इथं काय झालं मग, ब्रिटिशांचा कालखंड असेल, त्यानंतर भारतीय समाज असेल, यांच्या माध्यमातून महत्वाचं काय, आदिवासींच्या जीवनावरती त्याचा आघात झाला. जमीनदार कोण आहे, भारतीय आहे. ठेकेदार कोण आहे, भारतीय आहे. व्यापारी कोण आहे, भारतीय आहे. ब्रिटिशांनी कायदे केले, मग आदिवासींचं शोषण कोणी केलं, आर्थिक लूट, नैसर्गिक साधन संपत्ती, जंगलामध्ये दडलेली संपत्ती, वेगवेगळ्या खाणी निर्माण केल्या. हंटन म्हणतात त्याला भारतीय समाज व्यवस्था भी जबाबदार आहे. आदिवासींचे प्रश्न, मग सगळ्यात महत्वाचं काय आहे, त्यांचं आदिवासींचे काय प्रश्न आहेत, सगळ्यात महत्वाचं स्थानांतरित स्थिती करणारे, परंपरागत पद्धतीनं तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती करणारे, आणि सगळ्यात महत्वाचं काय, ती शेती करणं, उदरनिर्वाहाच्या अनुषंगाने उत्पादन करणं, आणि निसर्गामध्ये निर्माण जंगलामध्ये जे उत्पादन आहे त्यावरती महत्वाचं काय, त्यावरती जगणारा आदिवासी. पण आम्ही जंगलाच्या संदर्भात कायदे केले, त्यांचे हक्क हिरावून घेतले, शेती गेली, निसर्गातून मिळणार उत्पन्न ते पण गेलं, आणि मग वेगवेगळे जकात कायदे ब्रिटिशांनी निर्माण केले. आणि सगळ्यात महत्वाचं आदिवासींचं काय झालं असेल, जमिनीचे हस्तांतर, जमिनीचं हस्तांतर कुठे झालं, आदिवाशाकडून. इथं शासन, जमीनदार, सावकार, खान मालक, जो इथं मूळ मालक होता, याच्याकडून सगळी जमीन काढण्यात आली आणि ह्या लोकांनी घेतली. याच्यात महत्वाचा शासनाचा सहभाग, त्याच्या जोडीला हे सगळे जण. आणि मग इथून खऱ्या अर्थानं डॉक्टर हंटन यांचं म्हणणं आहे की आदिवासींचे प्रश्न भारतीय समाज आणि ब्रिटिश कालखंडामध्ये निर्माण झाले. आणि मग आता जर कधी समाजानं किंवा शासनानं प्रश्न निर्माण केलेले आहेत, शासनाचं धोरण, इथं महत्वाचं काय, ब्रिटिश शासनाचं धोरण, शासनाचे धोरण, ब्रिटिश शासनाचे धोरण. पण देशाला जर स्वातंत्र्य मिळालं असेल तर शासनालाच आपलं धोरण बदलावं लागेल. आणि मग जर कधी यांचे प्रश्न, आदिवासींचे प्रश्न सोडवायचे असेल, शासनाला आपल्या धोरणामध्ये बदल करावा लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, आदिवाशाला संरक्षण द्यावं लागेल. आदिवाशाला संरक्षण देऊन परत त्याला त्याच्या पायावर उभं करावं लागेल, ही शासनाची जबाबदारी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आदिवाशाच्या विघटन जे आहे, आदिवासी विघटन आळा घालावा लागेल.
तो जर ह्या इथलचा जर मूळ मालक असेल आणि तोच जर महत्वाचा अशा पद्धतीने जीवन जगत असेल, ब्रिटिश शासनाने जी धोरण घेतली त्या धोरणांच्या माध्यमातून आदिवासींमध्ये प्रश्न निर्माण झाले. मग आदिवासींना जर परत विकसित किंवा स्वतःच्या पाय उभं करायचं असेल तर राष्ट्रीय प्रभावामध्ये आणून शासनाला संरक्षण द्यावं लागेल. आणि मग आदिवासीचे विघटन जे होत आहे तो संपत आहे, निराशेमध्ये जात आहे, त्याच्या दृष्टिकोनातून जर आम्हाला विकास करायचा असेल तर आम्हाला त्याला संरक्षण द्यावं लागेल. आणि संरक्षण दिलाच नाही तर आदिवासींच्या सगळ्यात महत्त्वाचं जीवन असेल, संस्कृती असेल, त्याच्या संस्कृतीला सुद्धा संरक्षण द्यावं लागेल. कारण तो आमच्या देशाचा काय आहे, इतिहास आहे. कारण ती संस्कृती जी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आणि मग संस्कृती म्हणजे नेमकं काय हो? संस्कृती म्हणजे संस्कृतीच्या परत दोन भाग पडतात, भौतिक संस्कृती आणि अभौतिक. या दोन्ही संस्कृतीच्या दृष्टिकोनातून मग त्याचे अवजार असेल, त्याचं संगीत असेल, त्याचं म्युझिक असेल, त्याचं वाद्य असेल, त्याची जीवन जगण्याची पद्धती असेल, त्याची जीवनमूल्य असेल, अभौतिक संस्कृतीच्या दृष्टिकोनातून आम्हाला याचं रक्षण करावं लागेल. ही आमची जबाबदारी आहे. ब्रिटिश तर परकीय होते, मग आम्हाला जर स्वातंत्र्य मिळालं असेल तरी शासनाची जबाबदारी आहे. आणि हंटन आदिवासींचा विकास संरक्षणाच्या छायेत होणं गरजेचं आहे. हंटनचं म्हणणं असं आहे, त्यांना रक्षण द्या, आदिवासींना रक्षण द्या, संरक्षण द्या. आणि त्या संरक्षणाच्या माध्यमातून काय म्हणतात हंटन? हंटन यांचं म्हणणं काय आहे माहित आहे का? त्यांचं म्हणणं असं आहे की आदिवासींचा विकास जो आहे, आम्हाला आदिवासीचा विकास करायचा आहे, पण त्यांचं म्हणणं असं आहे की संरक्षणाच्या छायात व्हायला पाहिजे. संरक्षण दिलेच तर आपल्या पायावरती उभे राहतील. ही शासनाची जबाबदारी आहे. इथं महत्वाचं काय? आदिवासींच्या विकासाच्या संरक्षण, संरक्षणात्मक प्रतिबंधात्मक काही कायदे करावे लागेल. आदिवासींची ज्या ज्या वेठबिगारी सारखी पद्धत आहे ती आम्हाला कायद्याच्या माध्यमातून, आणि स्वयंशासन, कारण आदिवासींची एक पद्धती होती, त्याचं स्वयंशासन त्याला करत, तो त्या प्रक्रियेमध्ये विकास सहभागी असायला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थानं आदिवासींचा विकास शक्य होणार आहे. असं सगळ्यात महत्वाचं नैसर्गिक साधन संपत्तीचा जो अधिकार त्याचा घेतलेला होता, मग तो मूळ मालक कोणाचा आहे? हंटर म्हणतात. आदिवासी काय आहे? जंगल, जमीन, पाणी, याचा तो मूळ मालक आहे. काय म्हणतात हंटन? मूळ मालक. तेव्हा आदिवासींच्या सहकार्याने देशाचा विकास करायला पाहिजे. त्यांना तुम्ही विश्वासात घ्या. आदिवासींना त्यांचं स्वयंशासन परत निर्माण करा, त्यांना परत ते अधिकार परत द्या. आणि मग देशाचा विकास जर तुम्हाला करायचा असेल तर संपत्तीचा जो नैसर्गिक साधन संपत्ती, नैसर्गिक संपत्ती, नैसर्गिक जे आहे नैसर्गिक संपत्ती, देशाच्या विकासाच्या अनुषंगाने या नैसर्गिक संपत्तीचा जर तुम्हाला वापर करायचा असेल, आदिवासींना विश्वासात घ्या. आदिवासींना विश्वासात घ्या आणि नंतर महत्वाचं नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करा. हंटन यांचं म्हणणं हे आहे. ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने धोरण राबवलं तर आदिवासींचा विकास जो आहे, आदिवाशाला जो हक्कापासून, जे नैसर्गिक ज्याला हक्क होते त्यापासून त्याला जे म्हणजे ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये त्याचे हक्क हिरावून घेतले. हंटन म्हणतात त्याला परत ते हक्क द्या, त्याला स्वयंशासनाच्या दृष्टिकोनातून, आणि त्याला विश्वासच घ्या. आणि मग त्याला सांगा की बाबा ही जी शेती करतोयस तू, स्थलांतरित शेती, याच्यातून नैसर्गिक साधन संपत्तीचं नुकसान होतंय, हे वाईट आहे, त्याला समजून सांगा, त्याला स्थिर करा. याचा मालक तूच आहे, पण आपला देश आहे, देशाचे आपण सगळे नागरिक आहोत आणि देशाचा विकास करायचा आहे. त्या दृष्टिकोनातून नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर अशाच पद्धतीने करायचा आहे. त्याला विश्वासात घेऊन महत्वाचं करा. आणि भारतीय राष्ट्रीय जीवनाचा अविभाज्य भाग मानतो म्हणतो, त्याला जर विश्वासात घेतलं तर त्याला आपला देश वाटेल. तो हंटन यांचं म्हणणं असं आहे, भारतीय राष्ट्रीय जीवनाचे अविभाज्य भाग होऊ द्या. त्याला हा आपला देश आहे असं वाटू द्या. ब्रिटिशांमध्ये तुमच्यामध्ये फरक वाटू द्या जरा. ह्या देशाचे आम्ही आदिवासी जीवन अबाधित राखणं, एकीकरण करणं शक्य आहे, कारण तुम्ही आमचे आहात.
असा त्यांना विश्वास द्या, असं हंटन यांचं म्हणणं आहे. आणि आदिवासी भाषा नाही म्हणजे लक्षात ठेवा, त्याला विश्वास द्या, त्याच्या भाषेचं संरक्षण करा, संस्कृतीचं. तुम्ही आमचे मूळ आहात, त्याला हा विश्वासात घ्या. काय आहे तो? भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग आहे, तो आमच्या संस्कृतीचा भाग आहे, त्याला असा विश्वास द्या. भाषेमुळे कोणत्याही समाजाची जीवन मूल्य टिकून आहे. या विकासाच्या, भाषेच्या विकासाच्या अनुषंगाने संस्था स्थापन करा, हिला साहित्यामध्ये आणा, यांची मूळ संस्कृतीचं जतन करा. ही कोणाची जबाबदारी आहे? इथं म्हणतात शासनाची. हंटनचं म्हणणं अशा आदिवासींच्या विकासाची जबाबदारी ही शासनाची आहे. त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणत असताना त्याला विश्वासात घ्या, त्याला सांगा, आणि भाषा असेल, संस्कृती असेल, याचा विकास करा. आणि आधुनिक समाजाच्या सुविधा, जे आधुनिक समाजाच्या सुविधा आहे, मग आधुनिक सुविधा कोण आहे, कोणत्या आहे? मग हंटन यांचं म्हणणं असं, संविधानाने ज्या सगळ्या सुविधा दिलेल्या आहे, मग शिक्षण असेल, शिक्षण, आरोग्य, आर्थिक विकास, आधुनिक समाजाच्या ज्या काय सुविधा आहे त्या आदिवासीपर्यंत पोहोचू द्या, त्यांचा विकास करा. जर तुम्ही ह्या गोष्टी करू शकलात तर तो प्रवाहासोबतही राहील आणि ह्या देशाचा एक भाग म्हणून राहील. त्याची संस्कृती, त्याचं जीवन. मग हंटनचं म्हणणं काय? त्यांचा विकास करणं. मग दळणवळणाची साधने, दळण वळणाची साधने त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे. आदिवासी पाड्यापर्यंत आताही जात नाही. आरोग्य सेवा, शाळा असेल, ह्या त्यांना गेला पाहिजे. शिक्षण सुविधा म्हणजे शिक्षण सुविधा, जोपर्यंत ह्या ज्या गोष्टी आहेत, भारतीय संविधानानं ह्या देशाला प्रत्येक नागरिकाला प्रतिष्ठित जीवन जगण्या, प्रतिष्ठित म्हणजे कल्याणकारी राज्य. एक लक्षात ठेवा, काय आम्ही म्हणलं? कल्याणकारी. आम्हाला कल्याणकारी राज्य निर्माण करत, मग देशातल्या शेवटच्या घटकांचा आम्हाला विकास करायचा आहे. आदिवासी सुद्धा आमच्या समाजाचा एक घटक आहे. आणि मग याचा विकास करायचा असेल तर आधुनिक समाजाला ज्या सुविधा तुम्ही देता त्या सगळ्या सुविधा आदिवासींना तुम्ही दिल्या गेल्या पाहिजे. 100% त्याचा विकास होईल. ही शासनाची जबाबदारी आहे. हंटन यांचं म्हणणं आहे, मग त्याची जी स्थलांतरित शेती आहे तिला थांबवा. त्याला सांगा की जंगल संपत्तीचा कसा नाश रास होतोय, त्याला एका ठिकाणी यावं द्या. त्याचे काही गैरसमज असेल ते दूर करू द्या. तुम्ही आमचेच आहात, आमची शासनाची जबाबदारी आहे. आधुनिक समाजाला ज्या संविधानाच्या माध्यमातून, कल्याणकारी राज्याच्या माध्यमातून ज्याही सुविधा दिल्या जातात त्या सगळ्या, सामाजिक सुरक्षितता ज्याला म्हणतात, सामाजिक सुरक्षितता, त्याला दिल्या गेली पाहिजे. ही शासनाची जबाबदारी आहे. आणि मग आरोग्य सुविधा असेल, आणि मग ते काय म्हणतात माहिती आहे का, की ह्या सगळ्या सुविधा आधुनिक समाजाच्या अनुषंगाने शासन जे राहत ते त्यांच्यापर्यंत जाऊ द्या. इथं महत्वाचं काय? विकासाच्या प्रवाहात त्यांना आणायचं आहे. आदिवासींना काय? विकासाच्या प्रवाहात त्यांना आणा. त्यांना असं ढकलू नका, त्यांचा विचार तुम्ही करा. ह्या जर सगळ्या गोष्टी दिल्या, हंटन म्हणणं आहे 100% त्यांचा विकास होईल. त्यांना वेगळं, त्यांची संस्कृती जपा, त्यांची मूल्यही जपा, त्यांची भाषाही जपा, त्यांची जीवन जगण्याची पद्धती जपा, त्यांना विशेष अधिकार द्या. आणि हा देश माझा आहे अशी भावना त्याच्यामध्ये निर्माण होऊ द्या. ब्रिटिशांनी जसा त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला, आम्ही करता कामा नाही. हा जर ह्या देशाचा जर मूळ मालक असेल, मागासलेला हिंदू असेल, कोणीही असेल, पण ह्या देशाचा जर तो नागरिक असेल, आदिवासी, त्यांचा विकास अशा पद्धतीने व्हायला पाहिजे. आणि मग हंटन यांनी सांगितलेलं आहे, पश्चिम आफ्रिकेतलं एक उदाहरण दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की पश्चिम आफ्रिकेमध्ये जे आहे, पश्चिम आफ्रिका, या ठिकाणी जे आदिवासींच्या विकासाच्या अनुषंगाने शासनाने काय केलेलं आहे, आदिवासींचं त्यांच्या संस्कृतीचं संवर्धन होणं, पश्चिम आफ्रिकेमध्ये आदिवासींच्या संस्कृतीचं संवर्धन होण्याच्या अनुषंगाने अली भोरा
हे अलीभोरा नावाचं एक जे आहे विद्यापीठ खोलण्यात आलेले आहे. अलीभोरा नावाचं जे महाविद्यालय आहे. आणि ह्या महाविद्यालयाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती जीवन या सगळ्या गोष्टींचं रक्षण आणि संवर्धन केल्या जाते. त्यांच्या भाषेचा अभ्यास केला जातोय, आदिवासींच्या भाषेचा. त्यांचं म्हणणं की अशाच पद्धतीनं म्हणजे पश्चिम आफ्रिकेच्या धर्तीवर भारतामध्ये सुद्धा आदिवासींचं एक विद्यापीठ असायला पाहिजे. त्यांची संस्कृती, त्यांची परंपरा सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक लक्षात ठेवा, आदिवासी परंपरा, संस्कृती, त्यानंतर महत्वाचं काय आहे त्यांची भाषा, या सगळ्या गोष्टीचं जतन करण्याची जबाबदारी शासनाची असायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर सगळ्यात महत्वाचं काय, आदिवासींचा विकास होईल. आणि मग त्यांची सुद्धा काही औषध पद्धती आहे. आमच्या तर सुविधा चालल्यात, आरोग्य सुविधा, पण आमच्या आरोग्य सुविधा सोबतच त्यांना जे वनस्पती ज्ञान आहे त्यांचा सुद्धा सहभाग करून घ्या. त्यांचा ज्ञानाचा उपयोग सुद्धा आपल्या देशाच्या आरोग्याच्या विकासाच्या अनुषंगाने महत्वाची भूमिका पार पाडतो. त्याला सुद्धा दर्जा द्या. त्यांची मूल्ये, परंपरा, संस्कृती, त्यांच्या संस्कृतीमध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी घेण्यासारख्या आहे. त्यांच्यामध्ये जर काही गैरसमज असेल ते गैरसमज दूर करा. त्यांच्यामध्ये जी चांगली मूल्ये आहेत त्याचं जतन करा. त्याच्या संरक्षणासाठी, त्याच्या रक्षणासाठी, त्याच्या संवर्धनासाठी शासनाने ती जबाबदारी घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात तर मग त्यांचं म्हणणं असं आहे, आदिवासींचा 100% विकास होईल. पृथकवादी दृष्टिकोनातून, सात्मीकरणातून हे दोन्ही टोकाची भूमिका आहे. त्याचा स्वर्ण मध्य साधून सगळ्यात महत्वाचं डॉक्टर हंटन यांनी एकीकरणाचा जो सिद्धांत मांडला. आणि मग या सिद्धांताच खऱ्या अर्थानं ह्या सिद्धांताचं काय आहे, या जो हंटन यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे या सिद्धांताचं समर्थन ज्याला आहे पंडित नेहरू यांनी केलं. हंटनने जो मांडलेला सिद्धांत आहे राष्ट्रीय दृष्टिकोनातून जर म्हटलं तर मग पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा आदिवासींचे प्रश्न सोडवण्याचे जे 2 मार्ग सांगितले होते अगोदरचे. मग या संदर्भात सगळ्यात महत्वाचं एक, मग बघा हे नेहरू सुद्धा काय म्हणतात, पंडित जवाहरलाल नेहरू ते म्हणतात एक मार्ग जो आहे कोणता आहे, एक मार्ग मानसशास्त्रीय आहे. पृथकतावाद हा दृष्टिकोन जो आहे नेहरू म्हणतात तो मानसशास्त्रीय आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून यामध्ये आदिम जणू काय ते म्हणतात अद्भुत आहे. हा दृष्टिकोन काय म्हणतोय, आदिवासी कसे आहे, अद्भुत, असं त्यांच्याकडे पाहिलं जातं. नेहरूंनी पृथकतावादावरती जी टीका केली त्यांचं म्हणणं, त्यांनी आदिवासीकडे कसं पाहिलं, काहीतरी अद्भुत आहे, काहीतरी वेगळे आहे असं त्यांनी मांडलेलं आहे. आणि मग त्यांना वस्तू संग्रहालयात ठेवा, वस्तू संग्रहालय, वस्तू संग्रहालयात ठेवा. आणि मग नेहरू म्हणतात की वस्तू संग्रहालयात ठेवा म्हणजे ते काय आहे, सगळ्यात महत्त्वाचा नमुना आहे. आणि मग त्याच्यावरती लोक काय करणार, त्यावरती साहित्य लिहिणार. ते म्हणतात हे चुकीचं आहे, तो भारतीय समाजाचा एक घटक आहे. नेहरूंचं म्हणणं असं आहे, तो मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आहे, ते नमुना, ते माणसं आहे, भारतीय समाजाचा नमुना म्हणून त्याच्याकडे बघू नका, किंवा म्हणजे वस्तू संग्रहालयामधल्या वस्तू म्हणून त्या आदिवासीकडे बघू नका. तो भारतीय समाजाचा एक घटक आहे. आदिवासीला वस्तू संग्रहालयात ठेवणं म्हणजे सगळ्यात महत्वाचं. नेहरू म्हणतात त्यांचा तो अपमान आहे. आणि मग आदिवासींचा अपमान म्हणजे आमचा अपमान आहे. ते म्हणतात पहिला जो आहे पृथकतावादी दृष्टिकोन, ते नमुन्यासारखं, प्राण्यासारखं बघतायत, तो दृष्टिकोन काही कामाचा नाही. आणि मग ते म्हणतात विकासाचा जो दुसरा दृष्टिकोन मांडलेला आहे, आपण जो बघितलेला आहे घुरे आणि ठक्कर बाप्पा यांनी मांडलेला आहे, म्हणजे सगळ्यात महत्वाचं त्यालाच आपण काय म्हणतो, म्हणजे आदिवासींच्या विकासाच्या संदर्भामध्ये जो दुसरा दृष्टिकोन मांडलेला आहे डॉक्टर घोणे, सात्मीकरण किंवा सम्मिलीकरण. या संदर्भात सुद्धा नेहरूंनी याच्यावरती टीका केली. नेहरूंचं म्हणणंच असं होतं, एक दृष्टिकोन त्यांना वस्तू संग्रहासारखं मानतोय,
आणि दुसरा दृष्टिकोन जो आहे, नेहरूंचं मत असं होतं, हा जो दुसरा दृष्टिकोन आहे तो तर त्यांची संस्कृतीच नष्ट करायला निघालेला आहे. म्हणजे आदिवासींच्या संदर्भात दुसरा दृष्टिकोन काय आहे, तो इतरांपासून त्याचं वेगळं अस्तित्व नष्ट करायला निघालेला आहे. तो म्हणतो ह्या समाजाचा एक घटक आहे आणि मग सक्तीनं त्यांचं समूलीकरण घडवून आणा, सक्तीनं त्यांना या समाजाचे एकत्र करा आणि सक्तीचे समूलीकरण हे सगळ्यात महत्वाची चूक ठरेल असं नेहरूंचं म्हणणं होतं. भारताच्या राष्ट्रीय लोकशाहीत आदिवासीचे एकीकरण घडले पाहिजे. काय माहिती ते काय म्हणतात, भारतीय बघा नेहरूंचं काय, भारतीय राष्ट्रीय लोकशाहीत काय म्हणतात, भारतीय राष्ट्रीय लोकशाहीत आदिवासींचे एकीकरण जे आहे घडले पाहिजे, घडविले पाहिजे. पण इथं महत्वाचं काय ते म्हणतात, हे खरे पण इथं महत्वाचा पण आहे, पण ते म्हणतात त्यामुळे सगळ्यात महत्वाचं कधीही न भरून निघणारे जे सगळ्यात महत्वाचं काय, कधी न भरून येण्याजोग्य जे आहे प्रश्न निर्माण होणार आहे. काय प्रश्न, त्यांना जर या देशामध्ये एकत्र केलं, संस्कृतीमध्ये एकत्र केलं, नेहरू म्हणतात व्हायला पाहिजे, लोकशाहीमध्ये आदिवासींचं एकीकरण व्हायला पाहिजे. पण त्यांचं म्हणणं काय, त्यांचं जे सगळ्यात महत्वाचं काय आदिवासींचं काय, एकीकरण होता काम आहे, पण शारीरिक आणि मानसिक त्यांच्यावर शारीरिक आघात होईल. एकीकरण व्हायला पाहिजे, पण त्यांची संस्कृती तुम्ही नष्ट करतायत ह्या समाजामध्ये. मग शारीरिक आणि मानसिक त्यांच्यावर आघात, त्यांचे मग पारंपरिक व सांस्कृतिक जीवनात म्हणजे पारंपरिक आणि सांस्कृतिक जीवन तुम्ही त्यांचं नष्ट करताय. काय म्हणताय नेहरू, पारंपरिक आणि सांस्कृतिक, पारंपरिक जीवन नष्ट होईल. डॉक्टर घुरे आणि ठक्कर बाप्पा यांनी मांडलेला जो दृष्टिकोन आहे हा सुद्धा नेहरूंना मान्य नाही. नेहरूंनी काय सांगितलेलं आहे, नेहरूंनी सांगितलं की राष्ट्रीय एकात्मता आणि सहजीवन. इथं महत्वाचं काय, राष्ट्रीय एकात्मता आणि ज्याला म्हणतात ना सहजीवन टिकून, सगळ्यात महत्वाचं काय, सहजीवन टिकून शकेल अशीच उपाययोजना, सहजीवन आदिवासींचं सहजीवन टिकून अशीच योजना आदिवासींच्या विकासासाठी आवश्यक आहे. त्याचं सहजीवन बी टिकायला पाहिजे आणि राष्ट्रीय एकात्मता म्हणजे राष्ट्रीय एकात्मता आणि आदिवासींचं सहजीवन म्हणजे त्याची संस्कृती, या दोघांच्या मिलनाच्या माध्यमातून अशा पद्धतीने जर उपाययोजना केल्या तर आदिवासींचा विकास होईल, आदिवासी मुक्त प्रवाहातही राहील, राष्ट्रीय एकात्मताही साधल्या जाईल, आदिवासी संस्कृती असेल, भाषा असेल, त्यांचे आर्थिक हक्क असेल. नेहरू काय म्हणतात, आदिवासी संस्कृती बघा तुम्ही, आता आदिवासी संस्कृती आहे, त्यानंतर महत्वाचं काय आहे, कला असेल, भाषा आहे, त्यानंतर महत्वाचं काय, एक महत्वाचं आर्थिक हक्क, त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीच काय संरक्षण जे आहे, यांना संरक्षण देण्याचं काम शासनाने करावं, तेव्हा खऱ्या राष्ट्रीय एकात्मता आणि त्यांचं सह अस्तित्व, सहजीवन टिकून खऱ्या अर्थानं आदिवासींचा विकास करायला पाहिजे. हंटन यांनी जे मांडलेला विचार आहे त्या विचारांचं समर्थन करत असताना खऱ्या अर्थानं पंडित जवाहरलाल नेहरू जे आहे पृथक्तावाद असेल, सात्मीकरण असेल, यावरती टीका करून आणि मग खऱ्या अर्थानं इथून महत्वाचं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आदिवासींच्या विकासाच्या संदर्भात जे मांडलेलं आहे पंचशील तत्वज्ञान, तत्व म्हणतात त्याला, पंचशील तत्व, 5 तत्व मांडले आदिवासाच्या विकासाच्या अनुषंगाने. हंटन यांनी मांडलेल्या विचाराचं समर्थन करत असताना त्यांनी सुद्धा 5 तत्व मांडले आणि ह्या तत्वांच्या माध्यमातून आदिवासींचा विकास व्हायला पाहिजे. मग हे तत्व म्हणत असाल पंचशील योजनेतील आदिवासी विकासाला प्राधान्य,
इथं काय आदिवासी विकासाला प्राधान्य नाही. आदिवासी विकासाला प्राधान्य आहे. त्यानंतर महत्वाचं दीर्घकालीन मार्गदर्शक तत्व दिली. नेहरूंनी दीर्घकालीन मार्गदर्शक तत्व दिली आदिवासींच्या विकासाच्या संदर्भात. आदिवासी विकासकर्त्यांना त्यांचा वारसा जतन करणे, आदिवासींचा वारसा जतन करणे याची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांनी सांगितलं शासनाची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आदिवासींच्या विकासाच्या संदर्भात पंचशील दृष्टिकोन म्हणतात त्याला, आदिवासी विकासाचा. पंचशील दृष्टिकोन असा प्रश्न जर विचारला गेला तर तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आदिवासींच्या विकासा संदर्भामध्ये जे 5 तत्व सांगितले ते 5 तत्व म्हणजे नेमकं काय? आदिवासी विकासाला प्राधान्य देत असताना दीर्घकालीन मार्गदर्शक तत्व आहे. वारसा हक्काचं जतन म्हणजे वारसा हक्क जो आदिवासींचा, संस्कृती, इथं महत्वाचं काय संस्कृतीचे जतन आहे. अशा पद्धतीनं पंचशील तत्व ज्याला म्हणतात किंवा पंचशील तत्वज्ञान ज्याला म्हणतात आदिवासी विकासाच्या संदर्भामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडले. त्यांचं जे पहिलं तत्व आहे हा काय आहे? दीर्घकालीन मार्गदर्शक तत्व आहे. काय संदर्भामध्ये? आदिवासींच्या विकासाच्या संदर्भामध्ये. पहिलं तत्व नेहरूंनी काय सांगितलं? लोकांच्या गुणानुसार त्यांचा विकास व्हावा. काय म्हटलंय? लोकांच्या त्यांचा विकास व्हावा. म्हणजे त्यांचं जे तत्व आहे त्यानुसार त्यांचा विकास व्हावा. त्याचबरोबर कोणतीही बाह्य बाब लादणे आपण टाळावे. पण आदिवासीमध्ये जे गुण आहेत बाह्य गोष्टी न लादता त्यांच्यामध्ये जे असणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्या आधारे त्यांचा विकास करा. त्यांची संस्कृती ज्या निसर्ग वातावरणात राहतात त्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा आणि त्या अनुषंगाने त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करा. बळजबरी त्यांच्यावर काही गोष्टी लादू नका. त्यांना जे पचेल त्यांच्या विकासाच्या अनुषंगाने ज्या भौगोलिक वातावरणामध्ये ते राहतात त्या पद्धतीनं गुणानुसार त्यांचा विकास करा. त्यांच्या विकासाच्या अनुषंगाने जंगल, जमीन, पाणी, नैसर्गिक साधन संपत्ती याच्या आधारे त्यांचा तिथं कसा विकास करता येईल ते संसाधनाचा वापर करून त्यांचा विकास कसा करता येईल पहिलं तत्व पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं. दुसरं तत्व काय? वन प्रदेशात जो वन प्रदेश आहे आदिवासींच्या हक्काचे रक्षण व्हावे. जिथं वन प्रदेश आहे जिथं आदिवासी राहतात त्यांच्या हक्काचं रक्षण व्हायला पाहिजे. ब्रिटिशांच्या कालखंडात जे कायदे केलेले होते त्या कायद्यामध्ये बदल करा, त्यांना ते परत द्या. प्रशासन आणि विकासासाठी आदिवासींना प्रशिक्षण द्या. काय म्हणतात ते महत्वाचं. प्रशासन आणि विकासासाठी प्रशासन प्रशिक्षण त्याला प्रशासनच चालवायचं, त्याचा विकासही त्याला करायचा आहे. त्याच्या अनुषंगाने महत्वाचं काय? पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं त्यांना प्रशिक्षण द्या, त्यांना प्रशिक्षित करा, पण त्यांच्यावर काही गोष्टी लादू नका. त्यांना त्या ठिकाणी जे प्रशासन चालवायचं त्यांच्या विकासाच्या अनुषंगाने त्या पद्धतीने त्यांना प्रशिक्षण द्या. प्रशिक्षण देत असताना त्यांची गट बांधणी करा. गट बांधणी करा. आणि मग तुम्हाला माहिती आहे का आदिवासींच्या विकासाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या सहकारी संस्था निर्माण करण्यात आल्या, गट बांधण्यात आलं. त्यांना शासनाचे न्यूक्लिअर बजेट ज्याला म्हणतात ते बजेट निर्माण करण्यात आलं. आदिवासींच्या गरजेनुसार म्हणजे ते म्हणतात आदिवासी प्रदेशात गरजेनुसार काय आदिवासी प्रदेशात गरजेनुसार काय प्रशासनाने गरजेनुसार प्रशासन आणि त्याचं हस्तक्षेप त्यांच्यावर विविध योजनांचा भडीमार करू नका. विविध योजनांचा
प्रशासनाने विविध योजनांचा भडीमार करून गरजेनुसार त्यांची गरज काय त्यानुसार योजना करा. आता विभागा 300 म्हणजे 210 आदिवासी योजना आहे. किती आहे? 210 योजना असतील. आणि त्या आदिवासीला जर विचारलं तर 5 योजनांची सुद्धा सविस्तर माहिती देता येत नाही. नेहरूने त्यावेळेस सांगितलं भडीमार करू नका आदिवासींचा विकास करायचा असेल तर, आणि त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेच्या विरोधात नव्हे तर त्यांच्या आधाराने काम करा. म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था ज्या सामाजिक आदिवासींच्या ज्या सामाजिक सांस्कृतिक संस्था यांना विरोध नका करू, यांच्या सहकार्याने त्यांचा विकास करा ते म्हणतात. आदिवासींच्या विकासाच्या संदर्भात पंचशील तत्व इतकी महत्वाची नेहरूंनी सांगितलेली आहे. म्हणजे आपण त्यांना मागासले असं म्हणू नका. सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून त्यांच्या ज्या संस्था आहे त्याच्या आधारे त्यांचा विकास करा. उदाहरण द्यायचं सगळं युवागृह सामाजिकरणाचं एक सुंदर साधन आहे, त्याला विकसित करा. त्याच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षण द्या, त्या माध्यमातून त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करा. ती त्यांच्या संस्कृतीचा एक भाग आहे. अशा पद्धतीने सांगितलं. आदिम समाजावर जे आहे शेवटचं जे तत्व सांगितलेलं आहे त्यानं आदिम समाजाच्या विकासाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं. म्हणजे शासन जे आहे आदिम समाजाचं मूल्यमापन जे आदिम समाज पैसा जो आहे याचे मूल्यमापन याचं जे म्हणजे का आदिवासी समाजावर किती पैसा गुंतवला याचं मूल्यमापन करत असताना सगळ्यात महत्वाचं काय सांख्यिकी मान्य करू नका म्हणतात. बघा नेहरूने त्यावेळेस सांख्यिकी मान्य करू नका, आकडेवारीचं गणित मानू नका. त्यांचं म्हणणं का मानवी जीवनाच्या गुणवत्तेनुसार त्याची मोजणी करा. मानवी जीवनाची गुणवत्ता आम्ही त्यांच्यावर किती पैसा लावला त्यापेक्षा त्यांचं मानवी जीवनामध्ये काय, आदिवासींच्या मानवी जीवनात काय सुधारणा झाली आहे, या सगळ्या दृष्टिकोनातून आदिवासींच्या विकासाच्या मूल्यमापन व्हायला पाहिजे. असा दृष्टिकोन पंचशील तत्वाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. आदिवासींच्या विकासाच्या संदर्भात नंतर 1996 पैसा ऍक्ट आलेला आहे. त्या कायद्याच्या माध्यमातून स्वयंशासनाची जी संकल्पना आहे आदिवासींच्या विकासात ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींना एक विशेष अधिकार देण्यात आले. आणि सगळे जो विचार आहे खऱ्या अर्थानं पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान त्यांनी आदिवासींच्या विकासाच्या संदर्भामध्ये एक व्यापक दृष्टिकोन बघितला. आणि मग व्यापक दृष्टिकोनातून आदिवासींच्या विकासाच्या संदर्भामध्ये हे पंचशील तत्व म्हणजे काय, हे मार्गदर्शक तत्व आहे. आणि त्या पद्धतीने आदिवासींचा विकास करा. पृथकता असेल, सम्मिलीकरण असेल, या माध्यमातून आदिवासींचा विकास होणार नाही. हंटन यांनी मांडलेला जो विचार आहे एकीकरणाचा, त्या माध्यमातून आदिवासींच्या संस्कृतीचा सुद्धा विकास होणं गरजेचं आहे. त्याला संरक्षण द्या. त्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून त्याच्यावरती काही गोष्टी तुम्ही लादू नका, योजनांचा सुद्धा भडीमार करू नका. त्यांच्या ज्या सामाजिक संस्था आहे, सांस्कृतिक संस्था आहे, त्यांना सोबत घेऊन त्यांचा विकास करा. आणि त्यांना परत जंगल, जमीन, पाणी या संदर्भातले त्यांचे जे अधिकार काढून घेतले त्यांना थोड्याफार प्रमाणात द्या. आणि पण सोबत ठेवून आदिवासींचा विकास करा. अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं आदिवासी विकासाच्या संदर्भामध्ये एकीकरणाची जी संकल्पना आहे अशा पद्धतीनं मांडण्यात आली. मग आदिवासी विकासाच्या संदर्भामध्ये जे हंटन यांनी मांडलेला विचार आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांची जी पंचशील तत्व आहे त्या तत्वाच्या अनुषंगाने 3 दृष्टिकोन आपण बघितले. 3 दृष्टिकोनांचा काय काय विचार होता याचा आपण विचार केलेला आहे आजच्या लेक्चरमध्ये. आणि मग आदिवासींच्या विकासाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेलं जी पंचशील तत्वज्ञान आहे त्याचाही विचार केला आपण. नेहरूंचा विचार केला, हंटन यांनी मांडलेला विचार केला. आणि सगळ्यात महत्वाचं काय, आदिवासी परंपरा असेल, संस्कृती असेल, भाषा असेल, याचं जतन कशा पद्धतीनं करायला पाहिजे. आदिवासींचा विकास जो आहे प्रगत समाजाला शासन ज्या योजना देते, जे सामाजिक संरक्षण देते, ते सुद्धा आदिवासीपर्यंत पोहोचायला पाहिजे. आदिवासी सुद्धा ह्या देशाचा, या समाजाचा एक घटक आहे. त्या दृष्टिकोनातून जर त्यांचे प्रश्न सोडवले गेले तर खऱ्या अर्थानं
आदिवासींचा विकास होईल. इथं जे स्वर्ण मध्ये साधलेलं आहे, आदिवासींना खऱ्या अर्थानं राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणा, त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण जीवन जे संतुष्टच होणार नाही, त्यांना सुद्धा एकत्र करा. अशा पद्धतीनं हंटन यांनी जो मांडलेला एकीकरणाचा सिद्धांत तो इथं येऊन थांबलेला आहे. अशा पद्धतीनं जर कोणावरती जरी प्रश्न विचारला गेला तर त्या प्रश्नाची मांडणी तुम्हाला करता यायला पाहिजे. म्हणजे पृथकता असेल, अलिप्तवाद काय आहे, फादर एल्विन यांचं मत काय आहे, सात्मीकरण असेल, सम्मिलीकरण असेल, डॉक्टर घुरे ठक्कर बाप्पा यांचं मत काय आहे, आणि आपण हंटन यांचा जो एकीकरणाचा सिद्धांत आहे याला पंडित नेहरू आणि त्यांची पंचशील तत्व किंवा तत्वज्ञान किंवा मार्गदर्शक तत्व जे आदिवासी विकासात ते मांडलेलं आहे, याच्यावरती जर कसाही प्रश्न पडला त्याची मांडणी तुम्हाला करता आली पाहिजे. मला वाटतंय आता तुम्हाला कळालेलं असेल आदिवासी विकासाच्या संदर्भामध्ये फादर एल्विन यांचा दृष्टिकोन, त्यानंतर डॉक्टर घुरिये ठक्कर बाप्पा यांचा दृष्टिकोन, डॉक्टर हंटन यांचा दृष्टिकोन, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलेले पंचशील तत्व, या सगळ्या दृष्टिकोनाचा आपण विचार केलेला आहे. अजून एक लेक्चर आपल्याला घ्यायचं आहे, ते लेक्चर खूप महत्वाचं आहे. हे जे आहे हे एकीकरणाच्या संदर्भात स्वातंत्र्य एकीकरणात नीतीचे मूल्यमापन, एकीकरण जे नीती आहे या नीतीचे मूल्यमापन हे आपल्याला एक बघायचं आहे. ही नीती म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलेली जी नीती आहे या नीतीचं आपल्याला थोडक्यामध्ये मूल्यमापन करायचं आहे. आणि आधी बघा इथं एवढी नीती आवडे आणि मग परत इथं काय आहे, आदिवासी हे दोन गोष्टी आहे. इकडे ह्या नीतीचं आपल्याला मूल्यमापन करायचं आहे इकडं, आणि इकडे काय करायचं आहे, त्याच्यामध्ये असंतोष का निर्माण झालेला आहे, मग ते वेगळे राष्ट्र आणि मग वेगवेगळ्या संघटना आणि मग आदिवासींचे प्रश्न आणि मग आपल्याकडे ते नक्षलवादी चळवळ, तो आपल्या अभ्यासाच्या अनुषंगाने या दोन गोष्टीच्या अनुषंगाने उद्याच्या लेक्चरमध्ये आपण दोन्हींचंही मूल्यमापन करूया. आणि मग आदिवासींचं अस्मिता जे आहे, आदिवासी अस्मिता संघटना, मग आता दृष्टिकोन बदलत आहे. आणि मग तुम्हाला माहित आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये जे आहे पेसा ऍक्टची कशी अंमलबजावणी होती, त्यानंतर ऑल इंडिया आदिवासी परिषद असेल, भिल सेवा मंडळ असेल, झारखंड मुक्ती मोर्चा असेल, झारखंडची निर्मिती असेल, गोंडवाना गणतंत्र पार्टी असेल, यांच्या काही मागणी आहे. मग इथं असंतोष का निर्माण झाला आणि मग या वेगवेगळ्या संघटना निर्माण झाल्या. आणि मग काही राज्यांमध्ये आता सध्याच्या काळात काय काय चाललेलं आहे त्याचं थोडक्यामध्ये मूल्यमापन करूया असं मला वाटतंय. या घटकाच्या अनुषंगाने कदाचित जर कधी विचारला एकीकरणाचं मूल्यमापन करा ही योजना आहे, मांडता आलं पाहिजे तुम्हाला. आदिवासीच्या असंतोषाची कारण काय आहे, एवढं सगळं केलेलं आहे, मग काय अडचण आहे त्याची मांडणी करता आली पाहिजे असं मला वाटतंय. आदिवासीवरती जर कसाही प्रश्न विचारला गेला त्या प्रश्नाची मांडणी तुम्हाला करता यावी. बरेच जण म्हणतात लिहिणं तुमच्याकडे मटेरियल असेल, माहिती असेल चांगल्या पद्धतीत 100% तुम्हाला उत्तर लिहिता येणार आहे. आता सध्याच्या काळामध्ये इतका भडीमार चाललेला आहे, लेखन कौशल्य, लेखन शैली, लेखन कौशल्य, तुमच्याकडे जर मुद्दे असतील, या सगळ्या गोष्टी असेल, का प्रश्नाचं उत्तर लिहिता येणार नाही. डॉक्टर म्हणजे GS घुरिये काय म्हणतात, ठक्कर बाप्पा काय म्हणतात, मांडता यायला पाहिजे. त्यानंतर महत्वाचं काय, फादर एल्विन यांनी काय म्हणलं, पृथक्तावादी दृष्टिकोन मांडता यायला पाहिजे. 2-2, 3-3 मुद्दे जर तुमच्याकडे असेल, का प्रश्नाचं उत्तर लिहिता येणार नाही. काय वेगळं आहे, प्रश्नाच्या उत्तराची डिझायनिंग, समर्पक उत्तर, मांडणी डोक्यात जर माहितीच नसेल आणि तुमच्या कन्सेप्ट संकल्पनाच क्लिअर झाल्या, कसं उत्तर लिहिता येईल. आणि मुलं हे घाबरलेत म्हणजे त्यांना असं वाटतं प्रश्नांचे उत्तर लिहायचे म्हणजे काहीतरी खूप मोठं संकट आहे आणि ते आपल्याला जमेल का. असं कसं रे बाबा हो, लहानपणी सायकल शिकलास तू, लिहिणं तुला तेव्हा शिकवलंय माझ्या राजा, आता काही सरलास का, आता बरेच दिवस झाले सायकल चालवली नाही, पण सायकल चालवता येत नाही का तुला. 100% चालवता येते, थोडा त्रास होईल 8-10 दिवस, जरा मांड्या पाय दुखतील, सवय नाही ना. आहे तर गाडीमध्ये चालायची सवय पडली, पण आता परत तुम्हाला सायकल चालवायची, मग सायकल चालवायची तुम्ही का आतापासून जमेल का मला,
खूप चर्चा चाललेली आहे, प्रश्नांची उत्तर जमेल का, प्रश्नांची उत्तर लिहिता येईल का. माझं म्हणणं असं आहे की ह्या गोष्टीला घाबरू नका. तुम्ही कोणत्याही शाखेचा असू द्या, कोणत्याही शाखेचे मी स्पष्ट बोलतोय, सध्याच्या काळात त्या गोष्टीवरती खूप चर्चा होती. प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे, असं डिझायनिंग करायचं आहे, तसं डिझायनिंग करायचं आहे. अहो, जे मुद्दे दिलेले आहे त्याच्या व्यतिरिक्त काय डिझायनिंग करणार आहे तुम्ही. जर तुम्ही ते मुद्दे, आणि मी त्या पद्धतीनेच शिकवत आहे तुम्हाला. माझी शिकवण्याची पद्धत अशी नव्हती, पण मी त्याच्यामध्ये बदल केला की तुम्हाला लिहायचं आहे, मुद्देशीर तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय. मला सांगा, असे मुद्दे जर लेक्चर बघता बघता जर तुम्ही वही पेन घेऊन जर जवळ बसलात आणि मी ज्या पद्धतीने विश्लेषण सांगतोय त्यानुसार जरी मुद्दे लिहिले, तुम्हाला सांगतो मी, कसाही प्रश्न पडू द्या त्याचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल. त्यामुळं तुम्ही ते घाबरणं बंद करा. कोण काय सांगतंय, वेगळ्या वेगळ्या माहितीचा भडीमार, इकडून माहिती तिकडून माहिती, हे म्हणतं असं उत्तर लिहिल्या गेलं पाहिजे, ते म्हणतं तसं उत्तर लिहिल्या गेलं पाहिजे, ते म्हणतं तसं उत्तर लिहिल्या गेलं पाहिजे. काय करायचंय तुम्हालाही कळणार. माझं व्यक्तिगत मत आहे, घाबरू नका. लिहिता तुम्हाला येतंय, माहिती फक्त तुमच्याकडे असायला पाहिजे. 100% लिहिता येईल. समाजशास्त्रामध्ये असे फरकाटे आणि असे काही तुम्हाला डिझायनिंग करायची नाही. प्रश्नांची उत्तर, तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुमच्याकडे मुद्दे असतील, मुद्द्यावाईज उत्तर लिहा. वेगळं काही करायची गरज नाही, आणि तुम्ही लिहित आलेला आहात, असं वेगळं काही नाही. त्यामुळे लिहिण्याच्या गोष्टीच्या घाबरू नका. 1750 मार्काचं लिहायचंय, 450 मार्काचं लिहायचं, असा भडीमार सुरू झालेला आहे विद्यार्थ्यावरती. ते बी गोंधळून चाललंय, त्याला ते असं घाबरायला लागलं परत मला. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही घाबरल्याशिवाय तुम्ही माझ्याकडे येणार नाही क्लास लावायला. तुम्हाला जर वाटलेलं सोपं आहे, तुम्ही माझ्याकडे कशाला येताल. जोपर्यंत डॉक्टर म्हणत नाही आजार जरा गंभीरच दिसतो बरं का, तुम्ही जरा काळजी घ्या, त्या आजाराबद्दल काहीच माहित नसतं आपल्याला, डॉक्टरवरती विश्वास ठेवलेला आहे. पण तुम्ही दुसरीकडे 2-3 ओपिनियन घेतल्यानंतर तुमच्या डोक्यामधल्या काही संकल्पना हळूहळू घ्यायला लागतात. तुम्हाला कळतं नाही एवढं काही अवघड नाहीये, हे पथ्य पाळलं तर होऊन जाईल 100%. उत्तर लिहिणे सुद्धा काही पथ्य आहेत, काही नियम आहेत. प्रस्तावना आहे, आता 1000 वेळेस सांगितलं मी, प्रस्तावना आहे. कोणत्याही प्रश्नाला 4 ओळीची प्रस्तावना लिहावं लागते बाबा. प्रश्न काय विचार त्याचा गाभा लिहावा लागतोय. 3ऱ्या नंबरला समारोप करावा लागतोय किंवा मूल्यमापन करावं लागतंय. आता हे 10वी पासून नाही, तुम्ही 7वी 8वी पासून शिकत आलेला आहे. त्याच्यात वेगळं काय सांगणार आहे मी. डिझायनिंग करायची, काय डिझायनिंग करणार आहे तुम्ही प्रश्नाच्या उत्तराला. माझं व्यक्तिगत समाजशास्त्रामध्ये जे चालणारच नाही, काही करायची गरज नाहीये. डिझायनिंग कुठं करणार आहे तुम्ही. डिझायनिंग जर करायला लागलं आणि वेगळं इकडं तिकडं मांडायला लागले ना, मार्काचं तुमचे 12 वाजतील. लक्षात ठेवा तुम्ही. समाजशास्त्राच्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्रामधलेच विद्यापीठामधले प्राध्यापक काढणार आहेत. त्यांचा एक दृष्टिकोन ठरलेला आहे. एक लक्षात ठेवा, त्या सगळ्या गोष्टीचा UPSCच्या धर्तीवर ते प्रश्नपत्रिका निघेल का, आणि मग आम्हाला तसंच लिहायचंय काय, पद्धत तीच आहे. पण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अभ्यासाचा विचार करा, कारण महाराष्ट्रातले लोक तुमचा पेपर चेक करणार आहे. आणि लिहिण्याच्या संदर्भात घाबरणं बंद करा. तुम्हाला लिहिणं जमतंय आणि 100% येतंय. थेरी पेपरमध्ये कधीच 10 पैकी 10, आम्ही पेपर चेकतो ना, 10 पैकी 10 मार्क मिळत नसतात. सुंदर उत्तर लिहिलं त्याला 7, त्याच्यापेक्षा थोडं कमी लिहिलं त्याला 6, त्याच्यापेक्षा जरा नीट नाही लिहिलं त्याला 5, असे मार्क देण्याची पद्धत आहे. सुंदर म्हणजे नेमकं काय, ह्या मुद्द्याचा संदर्भ त्या मुद्द्याला, म्हणजे 1 नंबरचा मुद्दा लिहिलाय, याचा संदर्भ 2 नंबर मध्ये सुद्धा यायला पाहिजे, याचा संदर्भ 3 नंबर मध्ये सुद्धा यायला पाहिजे. याच्यामध्ये वेगळेपणा येता कामा नाही. उत्तरामध्ये एक लयबद्धता असायला पाहिजे. एवढं पाळल्या जाते. मुद्देच पाठ करायचे. समाजशास्त्रामध्ये तुम्हाला सांगतो, टेन्शन घ्यायचं कामच नाही, ठरलेलं आहे. आता तुम्ही शिकवतोय तुम्हाला मी आदिवासी समुदायाच्या संदर्भात, आता सगळे प्रश्न घेतलेले आहे, हे मुद्देच लिहून दिलेत तुम्हाला. याच्या व्यतिरिक्त काय असणार आहे, आणि तुम्ही उत्तर काय लिहिणार आहे, वेगळं काय लिहिणार आहे. तुम्हाला जर सात्विकरणाच्या संदर्भात विचारलं, इथं मग घुरी यांनी काय सांगितलेलं आहे, हिंदू धर्माचा भाग आहे, त्यांना एकत्र जोडणं गरजेचं आहे, भारतीय समाजाचाच तो घटक आहे, इथलच्या परंपरेसोबत तो जोडला गेलेला आहे, जोपर्यंत त्या प्रभावात येणार नाही तोपर्यंत त्याचा विकास होणार नाही. इथं ते म्हणतात, याच्या उलट हे म्हणतात प्रथट्टावादी.
कारण ब्रिटिश आधुनिक समाजाच्या संपर्कात आल्यामुळं त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहे. त्या प्रश्नांच्या अनुषंगाने महत्वाचं काय, त्याला वेगळं ठेवावं लागेल, त्याच्यासाठी धोरण निर्माण करावं लागेल. आणि मग सगळ्यात महत्वाचं काय, राष्ट्रीय उद्यानाच्या माध्यमातून त्याला वेगळं ठेवावं लागेल आणि तिथे त्याचा विकास घडून आणावा लागेल. आता हे सांगितलं, याच्या व्यतिरिक्त प्रश्न विचार काय लिहिणार आहे भाऊ तुम्ही? याच्यामध्ये महत्वाचं काय की 3 दृष्टिकोन कसे आहे त्याचा सगळ्या निष्कर्षाच्या अनुषंगाने तुम्हाला थोडा संदर्भ देणं गरजेचं आहे. जमण का? एका जणांनी मला काल परवा फोन केला, सर लिहिण्यात जरा प्रश्नच निर्माण झालाय, मला जमेल का? अरे का जमणार नाही बाबा, तुला लिहिता येतंय, तुझ्याकडे फक्त मटेरियल, तुझ्या संकल्पना, तुझ्या कन्सेप्ट क्लिअर असू दे, 100% तुला लिहिता येईल. आणि उत्तर लिहिता येईल का आणि हे करता येईल का, घाबरू नका. फक्त महत्वाचं काय, तो तुमच्या हाताला तो लिहिण्याच्या सवयीचा भाग असल्यामुळे रोज 1 तास तरी लिहित चला. पाहून लिहा तुम्ही. 1 तास लिहा, नंतर 2 तास वाढवा, नंतर 3 तास वाढवा, अशी स्पीड वाढवा लिहिण्याच्या संदर्भामध्ये. तुमच्यामध्ये सातत्य असू द्या. बाकीचं जे मटेरियल आहे, ज्या गोष्टी आहे त्या तुमच्या सोबत होणार आहे. आणि ही पहिली परीक्षा आहे, सगळ्या सोबत असं होणार आहे. पण माझं म्हणणं असं आहे, समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांकडे न घाबरता, घाबरू नका. आता सध्याच्या काळात तुमच्यावरती खूप बंबाडी चालू आहे. लेखन कौशल्य, शुद्धिलेखन, शुद्धिलेखन तुमचे चेक करणार आहे का? स्वच्छ अक्षर ही स्पर्धा आहे का? तुमचं अक्षर फक्त वाचनीय असावं, समोरच्या व्यक्तीला कळावं, त्यांना माहित आहे 3 तासामध्ये त्याला इतकं लिहायचं आहे. पण प्रश्न काय विचारलेला आहे त्या विद्यार्थ्याला आकलन झालं आहे का? आम्हाला वाचता येईल एवढे यायला पाहिजे. सुंदर अक्षर काढण्या सुंदर अक्षर स्पर्धा नाहीये. सगळे प्रश्न सोडवल्या गेले पाहिजेत. तेवढी तुमच्यामध्ये स्पीड असणं गरजेचं आहे. सुंदर अक्षर असेल तर 1-2 मार्काचा फरक पडेल, मी असं म्हणणार नाही. पण सुंदर अक्षराच्या नादामध्ये प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न राहता कामा नाही. सगळ्याच प्रश्नाला स्पर्श करणं गरजेचं आहे. तर ज्यांचं समाजशास्त्र असेल बाबा हो, तुम्ही पहिली गोष्ट ते घाबरणं बंद करा. लेखन कौशल्य, कन्सेप्ट क्लिअर नाही, अभ्यासक्रमामध्ये काय चाललं ते काही घेणं देणं नाही, कोण कशा पद्धतीने शिकवतोय त्याचेही लेक्चर नाहीत. सगळ्यात जास्त युट्यूबवरती काय दिसतंय, लेखन कौशल्य, लेखन कौशल्य. एखाद्या तरी लेक्चरनं कोणता तरी एक घटक घेतलेला आहे, त्याच्या अनुषंगाने असं डिटेल शिकवलेलं आहे, असं एखादं बघा जरा, नंतर ठरवा आम्हाला कोणाचं लेक्चर काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, तुम्हाला लिहायचं आहे. आणि घाबरणं, भिणं समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी तर बंदच करून टाका. लिहिता येतंय, तुम्हाला येणार आहे. मी मराठीमध्ये ती प्रत्येक वेळेस म्हणत असतो, आडात असेल तर पाहुऱ्यात येईल, आडात पाणी असेल तर पाहुऱ्यात येणार आहे. भली आमची बादली जी आहे थोडी फुटकी आहे, मग खाली भरून दिले प्राध्यापकानं, वरती येईपर्यंत अर्ध व्हायला पाणी राहील, पण पाणी राहील. पण आडातच पाणी नसेल, पाहुऱ्यात येणार नाही. एक लक्षात ठेवा. खूप मोठे संदर्भ ग्रंथ इतकी यादी काही गरज नाही बाबा. कोणत्याही पुस्तकात गेलं तर घोरी यांनी काय सांगितलं हेच सांगणार आहे. फादर एल्विन, एखादे 2 संदर्भ ग्रंथ वाचा. मी नोट्स देणार आहे, नोट्स तुम्ही तेवढ्याच जर रेफर केल्या बस झाल्या. मुद्दा महत्वाचा असा आहे, मी आता सध्याला नोट्स का देत नाही त्याचं कारणच असं की तुम्ही लेक्चर ऐकता मुद्दे लिहून घेणं शिका. शॉर्ट नोट्स तुमच्याकडे असायला पाहिजेत. मीही देणार आहे. खूप मोठी यादी असायला पाहिजे. आणि नंतर बघ इथं बसणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपल्याला माझं ठरलेलं टार्गेट 280+ मिळायलाच पाहिजे. का पडत नाही? मार्क खेचून आणू. महाराष्ट्रामधल्या कोणत्याही विद्यापीठातले प्राध्यापक जरी चेक करायला असले 280+ आम्हाला मार्क ओढून आणायची आहेत. फक्त मी जे सांगतो त्या पद्धतीने चला बापू. ज्याला ऐकायचं ते ऐकल, ज्याला नाही ऐकायचं त्याला 2026च्या परीक्षेला कळेल. 25ची परीक्षा त्याला देऊ द्या, त्याच्या मानानुसार जाऊ द्या, कुठं जायचं त्याला जाऊ द्या, फिरून त्याला यावं लागेल. अशा पद्धतीने गेला तर 280+ घेऊ आपण, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. बघूया काय होतंय ते. आणि मग इथं आपण आलेलो आहेत अशा पद्धतीनं. उद्या जे आहे एकात्मतेच्या स्वायत्तेचे जे प्रश्न आहेत, काय प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने उद्याच्या लेक्चरमध्ये चर्चा करूया. तुमचे जर कोणी मित्र असतील तुमच्या संपर्कामधले, त्यांना सांगा
समाजशास्त्राची ऑनलाईन बॅच आपली रेकॉर्ड झालेली आहे. सगळ्या अभ्यासक्रमाचे मुद्द्यासूद विश्लेषण केलेलं आहे. तुम्हाला काहीही बघायची गरज पडणार आहे. तुमच्या संपर्कातले जर कोणी असेल त्यांना सांगा आपली ऑनलाईन बॅच उपलब्ध आहे आणि वेळ कमी राहिलेला आहे. 25ला तुम्ही जर आता घेतायत, तुम्हाला 25ला 26 पर्यंत तुम्हाला 26ची आता लवकर ॲड येणार आहे, ती खूप मोठी असणार आहे. आतापासून जर तुम्ही त्या पद्धतीने केलं, UPSCच्या धर्तीवर जर विचार केला, तुमचं ऑप्शनलची चांगली तयारी असणं गरजेचं आहे. ऑप्शनल तयार असेल, GS मध्ये सुद्धा तो मदत करतो. तुमच्या संपर्कात मधले जर कोणी मित्र असेल त्यांना सांगा ऑनलाईन बॅच. आणि आपलं जे YouTube चॅनल आहे सोशियोलॉजी बाय डॉक्टर सोनवणे, तुम्हाला जर असं वाटलं दुसऱ्याला मित्राला शेअर करायला पाहिजे, करा. मी कधीच म्हणत नाही मला सबस्क्रायबर करा न काही नाही. तुम्हाला कळेल महत्व आज ना उद्या, सबस्क्रायबर बी वाढतील, मुलांनाही कळेल. कसं आहे माहिती आहे का, एक वेळेस त्या प्रक्रियेतून गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तुमच्या जवळचे जर कोणी मित्र असेल, चांगुलपणा दाखवा आणि मित्रांनाही सांगा. आणि लिहिण्याच्या संदर्भात परत प्रश्न करायचे नाही. एक दिवस मी लेक्चर घेणार आहे उत्तर लेखन शैलीवरती, एकच लेक्चर घेणार आहे कसं लिहायचंय. आपल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने मी प्रश्नांची उत्तरं घेणार आहे. प्रश्न आणि त्या प्रश्नामध्ये काय लिहायला पाहिजे त्या मुद्देसूद मी मांडणी करू. मी तुम्हाला त्याची डिझायनिंग करून देणार आहे. महत्वाचं प्रश्न आणि त्याची डिझायनिंग ती मी करून देणार आहे, त्याबद्दल नाही. पण आम्हाला लिहिता येईल का नाही ह्या प्रश्नावरती माझा राग आहे. आणि हे बंद करा आणि घाबरू नका. थँक्यू आणि धन्यवाद.